बच्चे बच्चे भी रोया करते और तुम तो बहुत ही अच्छे बच्चे हो। कार्तिक झाली का बाळा तुझी तयारी? हे घे तुझी टिफिन बॉटल. कार्तिक झालं का बाळा? हो बाबा. चल बाय बाय. ये बाळा, जा तू हातपाय धु, मी तुला जेवायला वाढते. नाही 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 मी जेवण नाही करत, मी खेळायला जाते. अरे जेवून तरी जा. नाही बाय. अरे हाय मम्मी. मग अरे वा, नवीन सायकल. हो, माझ्या बाबांनी काय मला नवी सायकल घेऊन दिली. छान आहे रे सायकल. हो. चल चल आपण खेळायला जाऊ. नाही मी माझी नवीन सायकल चालवते. चल मग मी पण येते. ये. आई मला खूप जोरात भूक लागली आहे. जा जा तू हातपाय धु, मी तुला जेवायला वाढते. हो. काय झालं कार्तिक? कसला विचार सुरू आहे? नाही नाही आणि मी लिहून ठेवते. नाही मी स्टार्ट होते.
कार्तिक इकडे बाळा. हो बाबा. हे काय तुझे सॉक्स, तुझे शूज, तुझी बॅग कसा अस्त फेकलाय. जा तिला व्यवस्थित ठेव. हो बाबा. बाबा कोणाने का तुम्हाला सांगशील आधी तर रूम मध्ये जा आणि तिचा फॅन आणि लाईट बंद करून दे. हो बाबा. बाबा मला नाही का तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तो समीर आहे ना, समीर त्याच्या बाबांनी त्याला नवीन सायकल घेऊन दिली. खूप छान आहे ते सायकल. तुझ्याकडे आहे ना सायकल. पण ते सायकल खूप छान आहे. हे बघ बाळा, आज मी तुला काही गोष्टी सांगणार आहे ते तू कायम लक्षात ठेव. तुझ्या जीवनात उपयोगी पडेल. पहिली, व्यवस्थितपणा आणि शिस्त आपल्यात असलीच पाहिजे. जसं बघ, तू शाळेतून आल्यावर तुझी वस्तू कशी अस्ताव्यस्त फेकलेली होती, ते जर तू व्यवस्थित ठेवशील तर तुला त्याची शिस्त लागेल आणि तुझ्यात व्यवस्थितपणा येईल. दुसरी म्हणजे ऊर्जेचा अपव्यय नाही होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे. मग ती आपल्या घरातील असो वा इतर कुठे. जसं बघ, तू त्या खोलीत कोणी नसताना सुद्धा लाईट आणि फॅन सुरूच होता, ज्यामुळे ऊर्जेचा अपव्यय होत होता. तिसरी म्हणजे आवश्यकता आणि गरज. आवश्यकता आणि गरज हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आवश्यकता आपल्याला तर हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बघ, तुझ्याकडे सायकल आहे तर आपल्याला नवीन सायकलची काही गरज नाही. समजलं? जा अभ्यास कर. हो बाबा. कार्तिक कार्तिक हा, बाबू. कार्तिक हे काय पिशवीनं पैसे मला थोडं सामान आणून देशील का? नाही बापू, मी अभ्यासाला चाललो. कार्तिक इकडे बाळा. जाता काकूला तिचं सामान आणून दे. नाही बाबू, मी अभ्यासाला चाललो. नाही, तुझ्या काकूला तिचा सामान आणून दे. आपण कोणाची जर मदत केली तर आपल्या उदारतेची भावना निर्माण होते. जाता काकूला तिचं सामान आणून दे. हो बाबा, आणून देतो. अगं ऐकलं का? हे घे पैसे. हे कशासाठी? आपला कार्तिक आता मोठा होत आहे ना, तर त्याच्या भविष्यासाठी आपल्याला पैसे जमा करणं हवं ना. अच्छा, ठीक. अहो, तुमची चप्पल तर तुटली आहे. नाही गे, ते थोडीशी तुटली आहे. मी तिला शिवून घे. एक काम करा, यातले थोडे पैसे घ्या आणि नवीन चप्पल घेऊन घ्या. नाही ग, मी तुला शिवून घे, चालेल ती. ठीक. ये. आई, मी समीरच्या घरी चाललो खेळायला. ठीक आहे. हाय समीर. एक मिनिट. काका ते सरळ दादा तिथे ठेवले का काय बरं? हे काय आहे? माझ्या बाबांनी ना नवीन मोठा टीव्ही आणलाय. मोठा आहे रे. हा मग. चल आपण खेळायला जाऊया. नाही, आता मी घरी जाऊन माझा नवीन मोठा टीव्ही बघतो. नाही बाय. नाही, चाल ना. नाही, मी जातो. बाय. बाय. काय झालं कार्तिक? काही नाही आई, तो समीर आहे ना, त्याच्या बाबांनी आहे ना त्याला आहे ना खूप मोठी टीव्ही घेऊन दिली. आपल्याकडे असायला हवे ना. अरे पण आपल्याकडे आहे ना टीव्ही. पण खूप लहान आहे तो. बरं, बाबा आल्यावर आपण बाबाशी बोलूया. जा तू अभ्यास कर. बाबा कुठे आहे? बाबा बघ त्याच्या खोलीत असेल. बाबा बाबा, तो समीर आहे ना, समीर
त्याच्या बाबांनी आहे ना त्याला आहे ना खूप मोठी टीव्ही घेऊन दिली. आपल्याकडे आहे ना टीव्ही. पण खूप लहान आहे ते टीव्ही. आपल्याला मोठ्या टीव्हीची काही गरज नाही. जा अभ्यास कर. पण बाबा जा अभ्यास कर. असेच करते नेहमी बाबा. काही बी गोष्टी सांगितली तर काही बी पण देत पण नाही. मोठमोठ्या लेक्चर देऊन सोडून देतात. असे बाबा कोणालाच नको. आई हा तुझा फोन दे बरं. ठीक आहे. कशासाठी पण? ते मी कॉल लावला होता JK इंडस्ट्री मध्ये ते इंटरव्ह्यू साठी. बरं घे बघ. अरे वा मला इंटरव्ह्यू साठी बोलवलं आहे आज. अच्छा, जा तू तयारीला लाग पटकन. हो हो. आई मी चाललो. जा आधी देवांचे आशीर्वाद घे. हो. सुखी राहा. हे घे. तू चांगल्या कामासाठी जाते म्हणून तोंड गोड करूनच जा. जा आणि जाताना बाबांचे पण आशीर्वाद घे. मी नाही घेत बाबाचे आशीर्वाद. मी चाललो इंटरव्ह्यू द्यायला. अरे बाबांचे आशीर्वाद तर घे. हाँ यही है. अरे ये साइकिल किसने रखी है यहाँ पे? यहाँ पे लोगों को समझता नहीं है. अरे बहुत टाइम हो रहा है, जाने दो ना, मेरे को क्या करना है. अरे लाइट और फैन क्यों चालू है? यहाँ पे तो कोई भी नहीं है, जाने दो ना, मेरे को क्या करना है, मेरा बहुत टाइम हो रहा है. मैं आई कम इन. Come in. What is your name? नैतिक हितेंद्र वर्मा. You are rejected. सर आपने तो मुझे कुछ पूछा भी नहीं. आपका इंटरव्यू हो चुका है, आप जा सकते हैं. सर थोड़े पैसे लेके काम जमा लो ना. हमें हमारी कंपनी के लिए ईमानदार एम्प्लॉय चाहिए. आप जैसे बेईमान नहीं, आप जा सकते हैं. JK इंडस्ट्रीज. हाँ यही है. अरे साइकिल किसकी है गिफ्टी? अरे बाबाने सांगितलेला संस्कार ते याद करू. अरे JK इंडस्ट्रीज. अरे लाईट आणि फॅन कसे सुरू आहे? चला बंद करून देतो. मैं कम इन. Come in. What is your name? कार्तिक हर्षल नगराडे. You are selected. पर सर आपने तो मुझे कुछ पूछा ही नहीं. आपका इंटरव्यू हो चुका है. हम आपको सिचुएशन देख रहे थे कि आप किस तरह से हमारी एम्प्लॉयमेंट होते भी साइकिल उठा के रखी और लाइट और फैन भी के लिए बंद किए. हमें आप जैसी एम्प्लॉय की ज़रूरत है. आपके इन्हीं पापा के संस्कारों की वजह से आपको यह नौकरी मिल गई है. You are selected. आप कल से आ सकते हैं. थैंक यू सर. काय झालं कार्तिक? नोकरी मिळाली नाही का तुला? मिळाली. बाबा कुठे आहे? बाबा त्यांच्या खोलीत असेल बघ.
बाबा काय झालं बाळा, तुला नोकरी मिळाली नाही का? बरं काही हरकत नाही, मी तुझ्यासाठी काही पैसे जमा करून ठेवले आहे, तू त्यांनी छोटा मोठा बिझनेस खोलून घेशील. नको बाबा, मला पैशाची काहीच गरज नाही. आज मला नोकरी मिळाली आहे. जे तुम्ही दिलेल्या संस्कारामुळे आज माझी नोकरी पक्की झालेली आहे. थैंक यू. एवरीबॉडी, तो कैसे हैं आप लोग? तो आज हेलो एवरीबॉडी, तो आज क्या चल रहा है? फॉर्म चल रहा है. अरे रेवान, आज परिवर्तन मिशन स्कूल में एनुअल फंक्शन चल रहा है. हाँ रोहन, पता है मुझे. तो क्यों ना इसी वक्त एक शायरी हो जाए. हाँ हाँ, क्यों नहीं. इरशाद इरशाद. गाजर से बनाया जाता है हलवा, करेला होता है कड़वा. गाजर से बनाया जाता है हलवा, करेला होता है कड़वा. और अभी जो आप लोग देखने वाले हो उसे कहते हैं 10वीं क्लास का जलवा. 10वीं की झलक पिछले बार से सबसे अलग. मैं तो